पृथ्वीवर अशी सोय नाही की तुम्हाला पाणी निर्माण करता येते, तुम्हाला अन्न निर्माण करता येते, तुम्हाला झाडं निर्माण करता येते आपोआप, किंवा डाउनलोड केले की झालं एक जंगल, जंगल झाला एक डोंगर डाउनलोड केले की झालं जंगल. असं अशी कुठलीही सोय नाही, असं कुठलंही ऍप नाही की जे मानवाचे प्रश्न सहजासहजी येत्या काळात सोडू शकते. आर्थिक संकटातून बाहेर पडणं सोपं असतं, पर्यावरणीय संकटातून बाहेर पडणं ही अवघड गोष्ट असते. 2050ला 1000 कोटी आपली लोकसंख्या असेल, 500 कोटी लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल, कारण पाणी हे शुद्ध पाणी हे मर्यादित संसाधन आहे. आपल्याला सर्वांना माहिती की पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्याच्यावरती जीवसृष्टी आहे. इतर अजून कुठल्याही ग्रहावरती जीवसृष्टी नाही. आणि निसर्गाची जी सगळी लेखन आहे, जी निर्मिती आहे, त्यात सर्वश्रेष्ठ मानव आहे. आणि मानव ह्या पृथ्वीवर सगळ्यात यशस्वी समजले जाते. पण मानवाने जे निसर्गाच्या विरुद्ध जे युद्ध सुरू केले, एक संघर्ष सुरू केला, ज्यावेळेस शेती क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, शेती क्रांतीचे फारसे भयानक परिणाम निसर्गावर प्रतिकूल झाले, परंतु औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम ते मात्र निसर्गावरती प्रचंड भयानक आहे. आपण असं गृहीत धरलं होतं की जर जलद आपण उत्पादन वस्तू आणि सेवाची केली, जलद आर्थिक वाढ केली, तर समाजाचे प्रश्न लवकर सुटतील. काही प्रमाणात ते शक्य झालं, परंतु मोठ्या प्रमाणावर त्यांनी पर्यावरणाचे प्रश्न निर्माण केले. म्हणजे आपण जी आर्थिक वाढीची प्रक्रिया, मानवी प्रगतीची ही प्रक्रिया जी स्वीकारली जगभर औद्योगिक क्रांतीनंतर, ज्याला आता जिचं गती आणि वेग 20व्या शतकामध्ये सर्वात जास्त आहे, तर याचे अनिष्ट परिणाम झाले. त्यातून 5 पर्यावरणाच्या ज्या प्रणाली आहेत, त्या 5ही प्रणाली अडचणीत आल्या, ज्याला आपण परिसंस्था म्हणतो. एक आहे ऊर्जा प्रणाली. जीवाश्म इंधन हे आपल्याला मानव जातीला लाभलेली एक लॉटरी ऊर्जेचा प्रकार मिळेल, आणि त्यामुळे आपण हे विकास करू शकलो, की आर्थिक वाढ करू शकलो. जीवाश्म इंधन नसतील तर आपण आर्थिक वाढ करू शकलो नसतो. तर ते जीवाश्म इंधन 20व्या शतकात संपणार आहेत. म्हणून आर्थिक वाढचा मोठ्या प्रमाणावर अधोगती होणार आहे आणि मानवजात खूप मोठ्या संकटात येणार आहे. म्हणजे शेती संकटात येणार आहे, उद्योग संकटात येणार आहे, नोकऱ्या संकटात येणार आहे, बेरोजगारीसारखे प्रश्न वाढणार आहेत, शेती उत्पन्नाचा प्रश्न वाढणार आहे, पाणी टंचाईचा प्रश्न वाढणार आहे, आरोग्याचे प्रश्न वाढणार आहेत. हे सगळं काय झालं, ही पृथ्वीची 2 गोष्टी आहेत. या पृथ्वीचे पुनर्निर्माण शब्द आहे, म्हणजे पृथ्वी दरवर्षी नवीन निर्माण करते आणि एक वेस्ट अक्युमुलेशन करायची. टाकाऊ पदार्थ ज्याचा सोबत प्रदूषण असते, टाकाऊ पदार्थ शोषून घेण्याची त्याची एक क्षमता आहे. त्यापेक्षा जर अधिक टाकाऊ पदार्थ आपण पृथ्वीवर टाकले तर रोगराईची निर्मिती होती. जसं कोविड त्याचं एक आपत्ती आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणे की असे आजार प्रवेश करतील की ज्याच्यावरती डॉक्टरांकडे उपायही नसते, आणि मग त्या मानव जातीला तसं सफल होणार. ते एक वेगळा मुद्दा, मी त्या चर्चेत जात नाही. महत्वाचा मुद्दा मला सांगायचं की 2 गोष्टी घडल्या. एक गोष्ट अशी घडली की मानवी लोकसंख्या वाढली, आणि दुसरी गोष्ट अशी वाढली की मानवी उपभोग वाढला. मानवी लोकसंख्या 20व्या शतकात सगळ्यात जास्त वाढली, 4 पट. परंतु आपला उपभोग हा 2 पट वाढला, 8 पट वाढला 20व्या शतकामध्ये. त्याचा पृथ्वीवर परिणाम असा वाईट झाला की 5 पर्यावरणाचे प्रश्न गंभीर निर्माण झाले. म्हणजे ऊर्जेचं संकट मोठ्या प्रमाणावर येऊ लागले, मातीच्या नापिकतेचा प्रश्न म्हणजे अन्न सुरक्षेचं संकट मोठ्या प्रमाणावर येऊ लागले, पाण्याच्या टंचाईचा प्रश्न. आज 150 कोटी लोक, 2050ला 1000 कोटी आपली लोकसंख्या असेल, 500 कोटी लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल, कारण पाणी हे शुद्ध पाणी हे मर्यादित संसाधन आहे, शेती ही मर्यादित संसाधन आहे. एकूण पृथ्वीच ही मर्यादित संसाधन असणारा ग्रह आहे. म्हणून या पृथ्वीवर अमर्याद आर्थिक वाढ होऊ शकत नाही. म्हणून एका शास्त्रज्ञाने कॅनडाच्या असं मांडले की आता आर्थिक वाढीचा अंत झालेला आहे, आर्थिक विकासाचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे. एक मोठं आर्थिक संकट येऊन घातलेलं आहे. परंतु दुर्दैवाने आर्थिक संकटापेक्षा पर्यावरणीय जे संकट आहे, पर्यावरणीय जी दिवाळखोरी ती फार भयानक आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडणं सोपं असतं, पर्यावरणीय संकटातून बाहेर पडणं ही अवघड गोष्ट असते. की तुमच्याकडं घर तिजोरी भरली तुमची पैशावर, पाणीच प्यायला, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? याला म्हणायचं
पर्यावरणीय दिवाळखोरी. आर्थिक दिवाळखोरी म्हणजे वस्तू उपलब्ध आहेत परंतु ते घेण्यासाठी तुमच्या खिशात पैसे नाही, मग त्याला एक तर तुम्ही कर्ज काढण्याची सोय किंवा कुठेतरी काम करून पैसे उभा करण्याची सोय. परंतु पृथ्वीवर अशी सोय नाही की तुम्हाला पाणी निर्माण करता येते, तुम्हाला अन्न निर्माण करता येते, तुम्हाला झाडं निर्माण करता येते आपोआप, किंवा डाउनलोड केले की झालं एक जंगल, सगळं जंगल झालाय डोंगर डाउनलोड केलं की झालं जंगल. सगळं अशी कुठलीही सोय नाही, असं कुठलंही ऍप नाही की जे मानवाचे प्रश्न सहजासहजी येत्या काळात सोडू शकते. म्हणून 2035 ला अनेक अर्थशास्त्रज्ञांचं असं मत आहे की मानवजात 2 संकटाला सगळ्यात मोठं सामोरं जावं लागणार आहे. एक आहे आर्थिक संकट आणि दुसरं आहे पर्यावरणीय संकट. तर दुसरं जे महत्वाचा मुद्दा आहे वेस्ट, टाकाऊ पदार्थ, कचरा. आता ही हवा आहे, वातावरणात आपण हरितगृह वायू सोडतो, ते वातावरणात टाकलेला वेस्ट प्रॉब्लेम, ते क्लायमेट क्रायसिस, ग्लोबल वॉर्मिंग हे कुठून निर्माण झालं? ते वातावरणात आपण ज्या उत्पादन प्रक्रियेतून बाहेर टाकलेलं वेस्ट आहे त्याच्यातून निर्माण झालं. ते इतकं घातक आहे, तुमचं तापमान वाढलं 55-60 डिग्री झाली तर या पृथ्वीवरची पूर्ण जीवसृष्टी मानवासकट संपून जाईल आणि मानव हे पुन्हा एकदा निर्जीव ग्रह होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेले. आणि ही वेळ फार दूर नाही, आपण जर थांबलो नाही आणि वेळी योग्य दिशेने जर आपण गेलो नाही तर 200 वर्षाच्या आत 90% मानवजात संपण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली. ही एक फार मोठे आव्हान आपल्या मानवजातीसमोर आहे. म्हणून चुकलेला रस्ता सोडून योग्य रस्त्यावर येणं आणि समाजाला एक नवी दिशा आणि मार्गदर्शन करण्याचं काम करणं ही आजची गरज आहे, ती आपण करतोय. कोणत्याही परिवर्तनाची पहिली पायरी ही जागृती असते आणि आजचे काळ, आजचं हे दशक हे जागृती दशक आहे. जोडून कृती कार्यक्रमासह असं माझं होते. आणि ह्या सगळ्यात आपलं सर्वांचं योगदान. सावंत सर रिटायर्ड झाले होते, सुरुवातीला सुधारणावादी काम करायचे, त्यानंतर लक्षात आलं की नाही, सुधारणावाद्यापेक्षा पर्यावरणाचे प्रश्न होते. तर त्यांनी पर्यावरण अभ्यास केला. आम्ही 4 वर्ष संवाद केला. त्यांनी नंतर ग्रेटा थर्नबर्गची चळवळ आपण पुरामध्ये घेऊन बीड जिल्ह्यात काम करू असं आमचं ठरलेलं होतं. पण काळाचा झाला, दुर्दैवाने त्यांना निसर्गाने आपल्यातून घेऊन गेले. आणि तरी मॅडम त्यांचा वारसा चालवत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. जे सहजासहजी सामान्य स्त्रीचं काम नाही, तर त्यांचे विचार घेऊन त्यांच्या नावाने प्रतिष्ठा करून विविध कार्यक्रमातून त्यांचे विचार घेऊन ठेवण्याचं काम ते करतायत. जाहीर दादासारखं वयस्कर माणसं, कारण इकडं सगळे 30, 35, 25 वयोगटाची माणसं पाहिजे, पण तसं होत दिसत नाही. जाहीर दादा प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला घेऊन आपले विचार, आपले योगदान देतात. अजून एक मला महत्वाची गोष्ट आपल्या ग्रुपच्या संदर्भात सांगायची की आपल्यापैकी फक्त बोल एवढे काही माणूस नाही. आता मी 200 झाडं लावले, माझं बोल माझ्या मुलांनी 200 झाडं लावले. आता शिकतोय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी, पण ते मला पप्पा मी 1000 झाडं लावले. म्हणजे ही जो चांगलं पाऊल ज्याला म्हणतो आपण, ही चांगली दिशा, एक चांगला रस्ता, एक चांगलं पाऊलाच्या दिशेने आपल्याला जायचंय. आपण पाडलेली पाऊल वाट कदाचित उद्या महामार्ग होईल आणि एक मोठी परिवर्तनाची लढाई आपण सर्व मिळून लढू अशा अपेक्षा थांबतो. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर जेवणाचं सेशन होईल आणि दुपारचं एक 45 मिनिटाचं सेशन चर्चासत्राचं होईल आणि डिस्कशन. थँक्यू.